संभाजीराजे छत्रपती यांनी तुळजाभवानी मंदिरातील कामाची पाहणी केली। मंदिराचा गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीच्या कामाची त्यांनी पाहणी केली। या पाहणीनंतर त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्यात। यावेळी त्यांच्या हस्ते तुळजाभवानीची आरती देखील करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना मोकळं सोडू नये, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर बीडमध्ये धनंजय मुंडेंची टोळी कार्यरत असून त्यांच्या टोळीत पोलीसही सहभागी आहेत असा आरोप जरांगेंनी केला आहे। मुंडे साहेब सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केलंय। 18 प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संघर्ष करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। मध्यवर्ती संघटनेला श्रेय जाते हे आपण लक्षात घेतलं। भंडारा शहरातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या वकिलांनी अत्याचार केला। भंडारा शहरातल्या नागरिकांनी काळ्या फीत बांधून निषेध आंदोलन केले। तर या घटनेचा वकील संघटनांनी निषेध केला असून नराधमावर कारवाईची मागणी केली। नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलंय। जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहरात बंद पाळण्यात आला। या बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्यात आलं। सुधारित पेन्शनसह शासकीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं गेलंय। विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। अहिल्यानगरच्या केडगावमध्ये समाजवादी नेते अबू आझमी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। केडगावच्या शिवप्रेमी तरुणांनी एकत्र येत आझमींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी नगर पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी रोखली होती। सोलापूरमधील बार्शीत संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोर्चा काढत आरोपींच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी बार्शी बंदची हाक देण्यात आली। दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडेंना आरोपी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। धनंजय मुंडे आज सह आरोपी नको। सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। करमाळा शहरातील आणि गावातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यात। या प्रमुख गावांसह 25 गावांमध्ये बंद ठेवलाय। दरम्यान आरोपींसह धनंजय मुंडेंना सुद्धा आरोपी करून फाशी देण्याची मागणी केली। पंढरपुरात मराठा समाजानं आंदोलन केलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी तसंच धनंजय मुंडेंना आरोपी करून त्यांना देखील फासावर लटकवावं या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले। दरम्यान आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात आली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूरमधील शिरूर अनंतपाळ शहरात आज बंद पाळण्यात आला। शहरातील बाजारपेठ बंद होती। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला आहे। मध्य नागपूरचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांचं निधन झालं। उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषदेचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। सोलापूरच्या मंगळवेढ्यात एका लिंगायत धर्मगुरूंना गावगुंडांकडून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली। मठाची मालकी आमची असून मीच पुजारी आणि मालक आहे असं म्हणत 5 ते 6 गुंडांनी मारहाण केली। मारहाणीत सिद्धनकेरी गावातल्या तोफकट्टी मठाचे प्रमुख राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामी गंभीर जखमी झाले। लातूरमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पोटच्या मुलीवर बापानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। आईच्या फिर्यादीवरून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 2 बेकायदेशीर जाचक महिला सावकारांवर गुन्हा दाखल झालाय। पंचवटीत स्वाती रामराजे आणि सातपूरमध्ये माधुरी गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सहकार विभागातील शैलेश पोद्दार आणि प्रदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय।
यवतमाळच्या वादग्रस्त ठाणेदाराची उचल बांगडी करण्यात आली आहे. ठाणेदार केशव ठाकरेंची नियंत्रण कक्षात बदली केली. डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातल्या दौंड तालुक्यात चड्डी बनियन घातलेल्या इस्मांनी गोंधळ घातला. रात्रीच्या सुमारास एका घरात 3 अज्ञात शिरले. त्यांनी दगड काठ्यांनी घरातल्या व्यक्तींना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 4 जण यात गंभीर जखमी झाले.